नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी। राज्य सरकार सुद्धा स्वतंत्र याचिका दाखल करून महादेवीला परत आणण्यासाठी सहकार्य करेल। मुख्यमंत्र्यांची आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ग्वाही। राज्यात उद्यापासून 3 दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज। कोल्हापूर रत्नागिरी मार्गाच्या शिवाजी पूल ते आंबेवाडी या टप्प्यानं घेतला मोकळा श्वास। रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कारवाई। मुंबईतील आंदोलनासंदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 7 ऑगस्टला हातकणंगलेत बैठक घेणार। सकल मराठा समाजसेवक समितीचे निमंत्रक हनुमंत पाटील यांची माहिती। आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव करण्यात यावा, साठे कुटुंबियांची मागणी। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल। या संदर्भात नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी। राज्य सरकारही एक स्वतंत्र याचिका दाखल करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। महादेवीबाबत मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। नांदणी मठातील महादेवी या हत्तीणीला परत आणण्यासाठी काही दिवसांपासून जन आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वनमंत्री गणेश नाईक, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सतेज पाटील, मठाच्या प्रमुखांची उपस्थिती होती। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार असल्याची ग्वाही दिली। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं मठासोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत आश्वस्त केलं। मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासोबत राज्य सरकारही याचिका दाखल करेल असं त्यांनी सांगितलं। 34 वर्षांपासून महादेवी नांदणी मठात आहे, ती परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे। महादेवीची काळजी घेण्यासाठी एक टीम राज्य सरकार बनवेल, यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महादेवी हत्तीण नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचं सांगितलं। राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका सक्षम आणि सकारात्मक मांडायला हवी, तरच हत्तीण मिळायला मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आजच्या बैठकीत सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे। या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि लवकरात लवकर महादेवी मठात परत यावी अशी इच्छा असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। कारण की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत त्या रिपोर्टवरच HPCनं निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका, सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार। ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात, तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीने भूमिका मांडते, आज तरी सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे, आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा हत्तीने मठामध्ये मिळावी एवढीच आम्हा सगळ्यांची अपेक्षा असणार।
माजी खासदार राजू शेट्टी यांनीही बैठकीत तीव्र भावना व्यक्त केल्या. पेटा ही संस्था आर्थिक आमिष दाखवून वनतारा इथं पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जे हत्ती वनतारा इथं पाठवण्यात आलेत त्यांची सध्या काय परिस्थिती आहे याबाबत कोणतीही तपासणी राज्य सरकारनं केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जवळपास 4 ते 5 पाळीव हत्ती मयत झाल्याचं सांगितलं. या गंभीर गोष्टीबाबत राज्य सरकारनं सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वन विभागाला दिलेत. जोपर्यंत महादेवी नांदणी मठात परत येत नाही तोपर्यंत अंबानी उद्योग समूहाच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात सुरू करणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. बैठकीला नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार विश्वजित कदम, आमदार विनय कोरे, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार आहे. उद्यापासून पुढील 3 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोसमी पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र विश्रांती घेतलेला हा पाऊस पुन्हा सुरू होणार आहे. हवामान विभागानं पुढील 3 दिवस पावसाचा जोर पूर्व विदर्भाकडून मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे वाढणार आहे असं सांगितलं. त्यानंतर बहुतांश राज्यात पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाजही वर्तवलाय. उद्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राधानगरी तालुक्यातील राई इथल्या धामणी मध्यम प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याची खोदाई करताना ठेकेदार कंपनीनं खडक फोडण्यासाठी शक्तिशाली भूसुरुंगाचे स्फोट केले होते. त्यावेळी कालव्याच्या काठावर वसलेल्या मांडवकर वाडीतील काही घरांना तडे जाऊन भेगा पडल्या होत्या. या तडे गेलेल्या घरांपैकी 4 घरांच्या भिंतींची यंदाच्या पावसाळ्यात पडझड झाली आहे. प्रशासनानं पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई देऊन कालव्यामुळे बाधित होणाऱ्या लोकांचं योग्यरित्या पुनर्वसन करावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांमधील धामणी खोऱ्यात हरित क्रांती घडवणारा धामणी प्रकल्प गेल्या 25 वर्षांपासून अधिक काळ विविध कारणांनी रखडला होता. गेल्या 2 वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू असून यंदा पहिल्यांदाच प्रकल्पामध्ये 1 TMC पाणी साठवण्यात आलं. धामणी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून प्रकल्पातील अतिरिक्त पाणी जवळच्या हरप नदीपात्रात सोडण्यात आलं. या हरप नदीचं रुंदीकरण करताना ठेकेदार कंपनीकडून खोदाईसाठी भूसुरुंगाचा वापर केला जातो. या स्फोटामुळं मांडवकर वाडी इथल्या काही घरांना तडे गेलेत. जीवाशी खेळ हे का करायला लागल्या? मग मेल्यावर पंचनामा करणार का? माणसांनी किंवा आमच्या विभागमधल्या कार्यकर्त्यांनी माझा हात जोडून विनंती आहे, पालकमंत्र्यांनी सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, आमदार साहेब एक आमचा जीवातला अगदी जीवाचा जीवलग म्हणून असा आम्ही तिची गेली 15 वर्षे आम्ही संघट करतोय, तरीसुद्धा आम्हाला एवढा शब्द देऊन आज सुद्धा आमची अवस्था अशी अगदी टोकाच्या क्षणावर आम्ही मग आमचा पंचनामा कधी प्रशासनाला कधी करायला लावणार? आमचा कार्यकर्त्या किंवा आमदार साहेब ह्यो आमची दाद माणूस मेल्यावर पंचनामा करायला अगोदर जित्ता येतो जर बघितलं तर आमच्या साऱ्याचं समाधान होईल. आज 15 वर्षे 20 वर्षे त्यांच्याबरोबर कार्यक्षेत्रात राहून काही आम्हीच का काय मागं पडला हेच आमच्या नशिबाला आलेलं आहे. तेव्हा ह्याची कळकळीची विनंती माझी एवढीच की ह्याला की पाटबंधार खात्याला किंवा आमदार साहेबांची सुद्धा कळकळीची विनंती आहे. आणि ह्या माझ्या ह्या घराची ही अवस्था बघून पुढची कारवाई लवकर आम्हाला न्याय देणं हे गरजेचं आहे. नाहीतर आमच्या जीवनात ह्या दादा माणसा कुटुंब घेऊन काय करू अशी परिस्थिती आली. स्फोटामुळे तडे गेलेल्या बाळू मांडवकर, वासू कदम, लहू मांडवकर, गणपती मांडवकर यांच्या घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. मांडवकर वाडी गावाजवळ 110 मीटर ऐवजी 60 मीटर रुंदीकरण करण्यात आले. अन्य ठिकाणी 110 मीटरनं रुंदी करण्यात आली आहे. भविष्यात प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर हरप नदीच्या पात्रातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन मांडवकर वाडीमध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं मांडवकर वाडी इथं सुद्धा नदीपात्राचं 110 मीटरनं रुंदीकरण करावं, तसंच बाधित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी स्थानिकांमधून होतीये.
कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पूल ते पडवळवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं करण्यात आली आहेत. आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शिवाजी पूल ते आंबेवाडी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवली आहेत. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शिवाजी पूल ते पडवळवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांच्या गाड्या, व्यावसायिकांचे फलक, पत्र्याचं शेड आणि बांधकामांची अतिक्रमणं झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते. अनेकदा या मार्गावर अपघातसुद्धा झालेत. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं संबंधितांना नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलं होतं. मात्र काही व्यावसायिकांची अतिक्रमणं जैसे थे होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आजपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणं काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिवाजी पूल ते आंबेवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्यापासून 30 मीटर क्षेत्रामध्ये असलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या, हॉटेल, व्यावसायिकांचे फलक, शेड तसंच बांधकाम या स्वरूपांची अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली आहेत. अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम आणखी काही दिवस चालणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील 7 ऑगस्टला हातकणंगलेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते समाज बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणार असल्याचं सकल मराठा समाज मराठा सेवक समितीचे निमंत्रक हणमंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलंय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं आंदोलन करत आहेत. आरक्षणाचा हा लढा तीव्र करण्यासाठी जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडक मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे समाज बांधवांच्या बैठका घेत आहेत. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इथं बैठक घेऊन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाज मराठा सेवक समितीच्या वतीनं देण्यात आली. पत्रकार बैठकीला मराठा सेवक समितीचे निमंत्रक हणमंत पाटील, भगवान भोईंगडे, मिलिंद चौगले, प्रल्हाद तानुगडे, अमरसिंह पाटील, शिवाजी खाडे, चारुशीला पाटील, रंजना पाटील यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होणार आहे. सर्किट बेंच प्रत्यक्षात सुरू होणार असल्यानं कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांच्या लढ्याला यश आल्यामुळं त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून कार्यान्वित होणार आहे. दरम्यान 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. मात्र वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित नसल्याचं कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे 18 तारखेपासून सुरू होत आहे. या सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 17 तारखेला होणार आहे असे समजून येते. या कार्यक्रमासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केलेले प्रशासनानं असं समजून येते. या कार्यक्रमाला 17 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याची वेळ आणि स्थळ अजून निश्चित झालेलं नाही. ज्यावेळेला कार्यक्रम येईल त्यावेळेला ते सर्वांना कळवण्यात येईल. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट RL चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यामुळंच कोल्हापूर सर्किट बेंच सुरू होत असल्याचं सांगितलं. आता सगळ्यांना ज्ञात आहे, डिक्लेअर पण झालेलं आहे, नोटिफिकेशन पण आलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये हायकोर्टचं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे. त्याचं नोटिफिकेशन आहे आणि 17ला त्याचं उद्घाटन आणि 18पासून कामाला सुरुवात. सर्व 6 जिल्ह्यातल्या प्रत्येकाला त्याचा एक चांगला आनंद झालेला आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला एक मोठा निर्णय. खरं तर हा निर्णय झाला तो त्याला कारणीभूत एकमेव म्हणजे भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब आहे. सर्किट बेंचमुळं 7 जिल्ह्यातील 2.25 कोटी जनतेला न्याय मिळाल्याची भावना बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष रणजित गावडे यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला ज्ञात आहे की जवळजवळ 6 जिल्ह्यातील 2.25 करोड लोकांना न्याय देणारा निर्णय माननीय सरन्यायाधीश गवई साहेबांनी घेतला
आणि या 6 जिल्ह्यामध्ये जवळजवळ दिवाळी साजरी झाली. आणि या निर्णयानंतर 1 ऑगस्टला CJ जे आहेत आलोक आराध्य साहेब यांनी जो काही नोटिफिकेशन काढला आणि मंजूर झाला, त्यानंतर मात्र कोल्हापूरमध्ये उत्साहाला भरती आली. आज जे खंडपीठ सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे त्याच्याबाबतची कामाची सुरुवात मात्र यापूर्वीच 15 ते 20 दिवसापासून 3 शिफ्टमध्ये काम सुरू आहे. त्यासाठी शासनानं जो काही मदत आहे ती दिलेली आहे. गेली 40 वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं यासाठी लढा उभारण्यात आला होता. मात्र कोरोना काळात यात काही काळ खंड पडला होता. पण तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन सर्किट बेंचच्या लढ्याला ताकद दिली होती, असं बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गिरीश खडके यांनी सांगितलं. कोरोनानंतरचा काळ, त्यानंतर आमची कार्यकारिणी अस्तित्वात आली. आमच्यासमोर मोठं आव्हान होतं की सर्किट बेंचचा जो लढा गेली 40 वर्षाचा लढा होता तो पुनश्च जिवंत करणं. त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. त्या काळात आम्हाला मोलाची मदत माननीय बंटी साहेबांची झाली. त्या काळात आमची मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांच्यासोबत एक मोठी मीटिंग झाली. सर्वपक्षीय व सर्व 6 जिल्ह्यातील कृती समितीची एक मोठा 22 साली एक मोठी मीटिंग झाल्यामुळे या प्रश्नाला गती आली. दरम्यान आज जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आलेल्या सर्वसामान्य पक्षकारांनी देखील मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन झाल्यानं आपली धावपळ थांबणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. कोल्हापूरमध्ये आता सर्किट बेंच हा विषय खूप काळ वाजत होता, पण अखेर याला वकिलांच्या पुढाकाराने याला यश आलेलं आहे. जे आमची धावपळ होती हायकोर्टात मुंबईत जाणे ही आत्ता पूर्णपणे थांबलेली आहे. आणि मी कोल्हापूरकर म्हणून सगळ्या वकिलांचे व माझे मित्र चेतन शिंदे यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजकीय ह्यांनी पुढाकारामुळं हा लढा सक्सेसफुल झाला आहे. सर्वसामान्य माणूस तिथंपर्यंत पोचत नव्हता. आता ह्या जवळपासच्या जिल्ह्यांचं जे इथं सर्किट बेंचेस जे झाले त्याच्यामुळं गोरगरिबांना आणि इतर सगळ्यांना न्याय मिळेल ही माझी आशा आहे. आणि इथल्या जे काही वकील जे असतील त्यांच्या अथांग प्रयत्नानंतर इथं सर्किट बेंच झालेला आहे आणि हे 1 नंबर काम झालेलं आहे. आणि त्या सर्वच जे ज्ञात अज्ञात जे सर्किट बेंचसाठी जे झटले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. 40 वर्षाच्या लढ्याला यश आल्यानं कोल्हापुरातील वकील बांधवांसह पक्षकारांकडून समाधान व्यक्त होत असून सर्किट बेंचचं कामकाज सुरू झाल्यानंतर कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा ताकद मिळणार आहे. राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहार गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला लेखी आदेश दिलेत. मात्र अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही. दोषींना पाठीशी घालण्यासाठीच राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे, असा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं केलाय. कृती समितीच्या आक्रमक पवित्र्यानंतर शिक्षण उपसंचालक महेश चोथेंनी संबंधितांना आज कारणे दाखवा नोटीस काढून येत्या 8 दिवसांमध्ये चौकशी करू अशी ग्वाही दिली आहे. कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहार गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी 2 जुलैला लेखी आदेश दिले होते. यासाठी तातडीनं चौकशी समिती नेमून चौकशीचा अहवाल पाठवावा असं त्यांनी आदेशात म्हटलं होतं. त्यानंतर शिक्षण निरीक्षक समरजित पाटील आणि सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी तातडीनं चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचं आश्वासन कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीला दिलं होतं. मात्र 1 महिन्याचा कालावधी उलटला तरी या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. त्यामुळे दोषींना पाठीशी घालण्यासाठी शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या आदेशाला शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप कृती समितीनं केला आहे. संबंधित चौकशी समितीवर आणि चौकशी समितीच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कृती समितीनं कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर शहरामध्ये शालेय पोषण आहारामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे त्या गैरव्यवहाराची चौकशी करा असे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोल्हापूर विभागाच्या शिक्षण संचालकांना दिले होते. त्यांनी या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या
शिक्षण अधिकारी मीना शेंडकर मॅडम आणि उदय सरनाईक यांच्यासह गेल्या 20 दिवसापूर्वी एक चौकशी समिती नेमलेली होती, परंतु या गोष्टीला 25 दिवस झाले या समितीनं कुठलंही काम केलेलं नाही. एकंदरीत राज्याच्या शिक्षण संचालकांना आणि विभागीय शिक्षण संचालकांचा ह्या ज्या कुणी शेंडकर मॅडम आहेत यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे. आता शिक्षण संचालक, उपसंचालक चोते साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की आज दुपारपर्यंत चौकशी न करणाऱ्यांच्यावर चौकशी करतो आणि या चौकशी समितीचा जो काही अहवाल आहे चौकशी करून तो येत्या 8 दिवसामध्ये जनतेसमोर जाहीर करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. शिक्षण उपसंचालक चोथे यांनी संबंधितांना आज शोकॉज नोटीस काढणार असल्याचं सांगून 8 दिवसात दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही कृती समितीला दिली आहे. यावेळी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, सदानंद सुर्वे, बाबा वाघापूरकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते, अमृत शिंदे, केशव लोखंडे, रवींद्र कांबळे, अण्णाप्पा खमलेहट्टी, महेश जाधव, राजेश सरक आदी उपस्थित होते. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑगस्टपासून धरणं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला खासदार शाहू महाराज छत्रपतींसह महाराष्ट्रातील 15 खासदारांसह देशभरातील 24 खासदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व खासदार संसदेमध्ये EPS 95 बाबत आवाज उठवतील अशी ग्वाही दिली. यावेळी 24 आमदारांनी 6 ऑगस्टला खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या नेतृत्वाखाली संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्रातील खासदारांसह अन्य राज्यांमधील खासदार उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या माजी सैनिक सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांची 25 ऑगस्टपर्यंत पूर्तता करण्यात येईल असं आश्वासन देत विद्यापीठ प्रशासनानं आंदोलन मागं घेण्याचं आवाहन केलंय. मात्र जोपर्यंत माजी सैनिकांच्या हातात पैसे पडत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षकांचं काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रक्कम द्यावी या मागणीसाठी 21 जुलैपासून माजी सैनिक कल्याण समितीनं विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. आज आंदोलनाचा 16वा दिवस होता. आंदोलकांनी भजन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. दरम्यान माजी सैनिकांच्या मागण्यांसंदर्भात शिवाजी विद्यापीठ प्रशासनासह राज्य शासन सुद्धा सकारात्मक असून येत्या 25 ऑगस्टपर्यंत त्याची पूर्तता होईल अशी माहिती कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी दिली आहे. त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागं घेण्याचं आवाहन केलंय. आंदोलकांशी वेळोवेळी झालेली चर्चा, त्यांच्या आंदोलनस्थळी आम्ही दिलेली प्रत्यक्ष भेट यावरून एक गोष्ट मी मुद्दाम सांगू इच्छितो की आम्हाला त्या सगळ्या त्यांच्या मागण्याविषयी ते त्यांच्या रास्त मागण्या आहेत. त्या मागण्या असायला काय हरकत नाही आहे, परंतु मागण्याची परिपूर्ती करत असताना जी ग्रँट लागते, जे फंड्स लागते ते आमच्याकडे प्राप्त झालेले नाही आहेत. ते प्राप्त झाले की आम्ही त्यांना लगेचच देऊ. आपल्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना अपील करतो की 25 तारखेपूर्वी आम्ही त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याची परिपूर्ती करतो असं त्यांना कुलसचिवांनी कळवलेलं आहे. त्याच अनुसरण त्यांनी आता आंदोलन मागे घ्यावं. यावर माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी जोपर्यंत प्रत्यक्षात माजी सैनिकांच्या हातात पैसे पडत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केलाय. आम्ही आता या मागणीवर ठाम आहोत की तुम्ही केव्हा अनुदान घ्यायचं ते घ्या, फिक्सेशन केव्हा करायचं ते करा, पण त्यांचा जवळजवळ 30 लाख रुपये तुमच्याकडनं जे येणार आहे 7व्या वेतनाचा फरक, रजा रोखीकरण वगैरे, ही 30 लाखाची रक्कम तुम्ही विद्यापीठ फंडातनं इथं दिल्याशिवाय, रक्कम हातात पडल्याशिवाय आम्ही इथनं आंदोलनातनं उठणार नाही. परवा आमचं मुंडन आंदोलन झालं, आणखीन 1-2 दिवसांना आम्ही तीव्र आंदोलन करतोय. वेळ पडले तर आम्ही तिरडी मोर्चासुद्धा इथनं काढणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं विद्यापीठ प्रशासनाची सुद्धा संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि या विलंबाला जे कोण जबाबदार आहेत, माजी सैनिकांच्यावर अत्याचार करणारे कोण, अन्याय करणारे जे कोण असतील
त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. यावेळी माजी सैनिक कल्याण समितीचे मधुकर पाटील, रवी जाधव, सुभाष देसाई यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते. जनसुरक्षा विधेयक रद्द करावं, समाजातील जातीय दंगली भडकवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही दिवसांपासून सामाजिक तेढ निर्माण व्हावं, कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी, गावागावात आणि शहरात दंगल भडकावी या उद्देशानं काही राजकीय नेते आणि काही लोक वादग्रस्त वक्तव्य करतायत. अशा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, तसंच जनसुरक्षा विधेयक रद्द करा अशा मागण्या भीमशक्ती सामाजिक संघटनेनं केल्यात. या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संजय कांबळे, अरुण कांबळे, राहुल जावळे, सनी जावळे, रोहित मदाळे, करण जावळे आदी उपस्थित होते. शासनाच्या राधानगरी कृषी विभागानं त्यांच्याकडील उपलब्ध जमिनींचा चांगला वापर करून कृषी चिकित्सालयाअंतर्गत फळबाग लागवडीतून शासनाला 2 लाखांचा महसूल प्राप्त करून दिलाय. शेतकऱ्यांना चांगले आणि दर्जेदार रोपं उपलब्ध करून दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होतीये. शासनाच्या कृषी आणि इतर विभागांकडे अनेक एकर शेतजमिनी आहेत, पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे त्यांचा पुरेपूर वापर होत नाही. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी कृषी विभागानं 1982 पासून विविध फळझाडांची दर्जेदार आणि खात्रीशीर कलमी रोपं तयार करून ती कमी मोबदल्यात शेतकऱ्यांना विकून शेतकऱ्यांना फळ उत्पादनात समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. या रोपवाटिकेतील रोपांचा वापर शेकडो शेतकऱ्यांनी करत उत्कर्ष केलाय. राधानगरी कृषी खात्यातून शेतकऱ्यासाठी फळबागेसाठी आंबा, नारळ, चिक्कू हे लावण्यासाठी आणि हवामानला आमच्या राधान तालुक्यातली शेतकऱ्यांनी आंबा व चिक्कू, नारळ न्यावं. आपण देखील मी लावलेली आहे. ती आता चिक्कू लागायला लागल्यात. 6 वर्षे झाली. 6 झाडं घेतलेली होती. राधानगरी कृषी विभागाच्या कृषी चिकित्सालय फळबाग लागवड विभागामध्ये आंबा, केसर, हापूस कलमे, काजू, पेरू, लिंबू, फणस, जांभूळ आदींसह फळझाडांची संकरित आणि देशी लागवड केली जाते. दरवर्षी 40 ते 50 हजार रोपं तयार केली जातात. कृषी विभागानं या फळ रोपवाटिकेत फळ रोपांबरोबरच काही मसाल्याचीही रोपं उपलब्ध केली आहेत. राधानगरीसारख्या डोंगराळ तालुक्यात शेतकऱ्यांना मसाल्याचं पीक घेता येतं हे सिद्ध करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. या रोपांचा वापर करत शेतकऱ्यांनी आपली बाग फुलवण्याचं आवाहन कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी तानाजी पाटील यांनी केलंय. आपल्या शासकीय रोपवाटिका आपल्या म्हणजे राधानगरीमध्ये कृषी प्रशिक्षक कृषी चिकित्सालय रोपवाटिका राधानगरी या रोपवाटिकेमध्ये शासनाच्या योग्य दरामध्ये आंबा, काजू, पेरू, चिक्कू अशा प्रकारचे कलमं मिळतात. त्याचप्रमाणे इतरसुद्धा रोपं मिळतात. त्या नारळ म्हणा, नारळ, नारळ, सुपारी, कोकम, लिंबू, शेवगा अशा प्रकारचे अनेक प्रकारचे रोपे मिळतात. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ही रोपे जी बनवलेली आहेत आपल्या भौगोलिक परिस्थितीत इथं जी आपली आहे त्या परिस्थितीमध्ये तयार केली जातात. त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या भौगोलिक परिस्थितीत तयार केल्याचा फायदा म्हणजे काय, ती रोपं ह्या भागातच तयार केल्या असल्यामुळे ते म्हणजे जगायचं प्रमाण म्हणा किंवा त्याचं उत्पन्नाचं प्रमाण योग्य प्रकारे राहते. तरी शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त आमच्या रोपवाटिकेतून रोपं उचल करावे असं मी त्यांना आवाहन करतो. त्याचप्रमाणे त्या रोपं लावल्यानंतर त्यांना लागवडीपासून ते म्हणजे उत्पन्न येईपर्यंतचे काय मार्गदर्शन जे असेल ते आमच्याकडून आम्ही द्यायची पण व्यवस्था करू. खाजगी रोपवाटिकेत भरमसाठ किंमत देऊन रोपं खरेदी करण्यापेक्षा कमी किमतीत आणि खात्रीशीर मिळणारी ही रोपं शेतकऱ्यांना मोठा आधार ठरतायत. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे. करवीर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळमध्ये श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या मुखात गजर करत पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे महापूजा घातल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. आज एकादशी निमित्त आरे गावातील संभाजी पांडुरंग बामणीकर यांच्याकडून 1 लाख रुपयाचे बाजूबंद विठ्ठलाला अर्पण करण्यात आले.
आज दिवसभर अनेक दिंड्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी चाफोडी गावातील 400 भाविकांच्या पायी दिंडीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी देवस्थान कमिटीतर्फे भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची बोचरी टीका. स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेत गंभीर चूक. डमी बॉम्ब कुणालाच सापडला नाही. 7 पोलीस निलंबित. उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचण्याआधीच खासदार प्रियांका चतुर्वेदी मोदींच्या भेटीला. राजकीय वर्तुळात चर्चा. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन. वयाच्या 79व्या वर्षी दिल्लीतील RM रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर. शिक्षक भरतीमध्ये 85% बिहारींनाच नोकरी मिळणार. उत्तराखंडमध्ये ढगफुटी. पूर्ण गाव उद्ध्वस्त. घरांसह अनेक जण गाडले ढिगाऱ्याखाली. मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत त्यांना निवडणुकीत पाडा. जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा. क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात क्रांतीज्योत मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय. या मिरवणुकीत कोल्हापूरवासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर यांनी केलंय. क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं गेली 47 वर्ष क्रांतीज्योत मिरवणुकीचं आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संस्थेच्या वतीनं क्रांतीज्योत मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर यांनी दिली. कोल्हापुरातील मिरजकर तिकडी इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात या क्रांतीज्योती मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, दैवेद्य बोर्डिंग मार्गे पुन्हा मिरजकर तिकडी इथं येऊन या क्रांतीज्योत मिरवणुकीची सांगता होणार आहे. यावर्षीच्या मिरवणुकीत NCC राष्ट्रीय सेवा योजना तसंच स्काउटचे विद्यार्थी, शहरातील विविध सामाजिक संस्था, तालीम मंडळे, तरुण मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मिरवणुकीसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार ऋतुराज पाटील, मालोजीराजे छत्रपती, जयश्री जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मिरवणुकीत शहरवासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला कार्यकारिणीचे अध्यक्ष मुसाभाई शेख, राजेश पार्टे, प्रवीण मोहिते, दीपक मेहकर, प्रशांत डकरे, पद्माकर कापसे, अनिल कोळेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं समाजशास्त्र समजलेले साहित्यिक होते, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी केलं. शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अध्यासनाच्या वतीनं आयोजित अण्णाभाऊ साठे आणि मानवतावाद या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे आणि मानवतावाद या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते या परिसंवादाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर गवस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचं समाजशास्त्र खऱ्या अर्थानं समजलेले साहित्यिक होते असं सांगितलं. एका अर्थानं अण्णाभाऊ हे सांगणारे नव्हे तर रचणारे लेखक होते. अभ्यासक संशोधकांनी या नव्या सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंच्या साहित्याचं नव्यानं संशोधन आणि मांडणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी अण्णाभाऊंना काल्पनिकता कधीच भावली नाही,
वास्तविकता आणि प्रामाणिकता ही त्यांच्या समग्र साहित्याची वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी अण्णाभाऊ साठे यांची चरित्र पुस्तिका अध्यासनामार्फत तयार करण्यात यावी, यासह त्यांच्या साहित्यावर निर्माण झालेल्या चित्रपटांच्या संकलनाचं कामही हाती घ्यावं असं आवाहन केलं. यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर अक्षय सरवदे, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे, इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभंजन माने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुस्ती सम्राट पैलवान युवराज पाटील कुस्ती संकुलात सराव करणारे मल्ल दरवर्षी श्रावण सोमवार निमित्त आखाड्यात शिवलिंग साकारतायत. यावर्षी सुद्धा त्यांनी शिवलिंग तयार करून त्याची आकर्षक पद्धतीनं सजावट केली आहे. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते व्हाईस चेअरमन राहुल खाडे, संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील, कुस्ती कोच तानाजी पाटील आणि असिस्टंट कुस्ती कोच प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत या शिवलिंगाची पूजा करण्यात आली. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींनी 230 राख्या तयार केल्यात. या राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या जाणार आहेत. 144 वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दरवर्षी एक राखी सीमेवरील जवानांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. यामध्ये NCC, एअर विंग्स बटालियन आणि RSPच्या मुलींनी सहभाग घेतला. एकूण 113 विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत 230 सुंदर राख्या तयार केल्या. विशेष म्हणजे राखी बनवण्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या घरी उपलब्ध असलेले रंगीबेरंगी मणी, कागद, कापड यांचा वापर केला. यातील तिरंगी रंगाच्या राख्या विशेष आकर्षित ठरल्या. या तयार झालेल्या सर्व राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या जाणार आहेत. ही कार्यशाळा यशस्वी करण्यास शाळेचे मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर, उपमुख्याध्यापक प्रसन्न कुमार जोशी, पर्यवेक्षक संतोष गणबावले, जिमखाना प्रमुख धनंजय पाटील, कला शिक्षक प्रशांत जाधव, सुनील गोंधळी, NCC प्रमुख DM रेडेकर, संगीता माने, RSP प्रमुख शर्मिला काटवटे यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या एशियन स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या तेजस्विनी कदम हिचं कोल्हापूरमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आलं. वाजत गाजत शहरातील प्रमुख मार्गावरून तिची मिरवणूक काढण्यात आली. दक्षिण कोरिया इथल्या एशियन स्पर्धेत रौप्यपदक पटकावलेली तेजस्विनी कदम हिनं कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या यशानंतर कोल्हापूरमध्ये आलेल्या तेजस्विनीचं जिल्हा क्रीडाधिकारी विद्या सरस, प्राचार्य शिल्पा वनकुंद्रे, शांताबाई अभिमन्यू कदम, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, अनिल कदम यांनी स्वागत केलं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातील प्रमुख मार्गावरून तिची मिरवणूक काढण्यात आली. तेजस्विनीला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, वडील रामचंद्र कदम, आई सुप्रभा कदम यांचं मार्गदर्शन, तर आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर महेश कदम, राष्ट्रीय प्रशिक्षक भास्कर कदम यांचं प्रशिक्षण लाभलं. शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे. अनेक गावकऱ्यांना यापूर्वी सुवर्णमुद्रा, सुवर्ण अलंकार सापडले असून अजूनही ते सापडतायत. नुकतंच कसबा बीडमधील अक्काताई जाधव यांना शेतात काम करताना यादवकालीन कमळाच्या रूपातील सोन्याचं नाणं सापडलंय. हे नाणं पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गेल्या अनेक शतकांपासून करवीर तालुक्यातील कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतोय अशी आख्यायिका सांगितली जाते. अनेक गावकऱ्यांना गावभागात सुवर्णमुद्रा, सुवर्ण अलंकार अशी नाणी यापूर्वी सापडली आहेत आणि अजूनही सापडत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा आली आहे. कसबा बीड गावातील रहिवासी अक्काताई जाधव यांना शेतात काम करताना यादवकालीन सोन्याचं नाणं सापडलंय. स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना बेडा असं संबोधलं जातं. बेडा यादवकालीन असून तो 1.7 सेंटीमीटर लांब आणि 3.75 ग्रॅम वजनाचा आहे. अशा प्रकारची अनेक नाणी गावातील प्रत्येक नागरिकांना सापडली आहेत. यादवकालीन नाणी म्हणजे महाराष्ट्रातील यादव घराण्याच्या काळात 12 ते 14व्या शतकात चलनात असणारी नाणी. कसबा बीडच्या या ऐतिहासिक ठेव्याचं जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करते, अशी माहिती सदस्य सूरज संजय तिबिले यांनी दिली आहे. या संघटनेचा एक सदस्य आहे.
आम्ही कसबा बेटमध्ये गेले काही वर्ष काम करत आहोत आणि कसबा बेट तुम्हाला माहिती असेल हे सोन्याचा पाऊस पडणारा गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि सातत्याने या गावकऱ्यांना ह्या सोन्याच्या पावसाची प्रचिती येतच असते. आणि साधारण आता 2 दिवसापूर्वी आमच्या गावच्या सदस्य ग्रामस्थ जे आहेत आकाताई आनंदा जाधव यांना एक यादवकालीन नाणं सापडलेलं आहे. या नाण्यावर मध्यभागी एक कमळ आहे, बशीसारखा आकार असणाऱ्या या नाण्याचं अंकन जे आहे ते यादव काळात झालेलं आहे. आणि या वर्षभरामध्ये ही साधारण 4थी घटना आहे जी की गावामध्ये सोनं सापडलेलं आहे. प्राचीन काळापासून इथं सोनं सापडतंच आणि आता आधुनिक काळात देखील ही आख्यायिका अजून रूढ आहे किंवा ही जी काही सोन्याची सोनं सापडण्याची घटना आहेत ह्या सातत्याने घडत आहेत. आणि आमच्या संघटनेमार्फत आम्ही काय करत आहोत की ह्या जी काही घटना घडत आहेत या सोन्याची असेल किंवा ज्या ठिकाणी सापडतात त्या ठिकाणाची असेल अशी माहिती संकलित करण्याचं काम आम्ही गेली काही वर्षे करत आहोत. यंदा मृग नक्षत्रात सोन्याचं नाणं सापडण्याची ही 3री घटना आहे. हे नाणं पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गावातील नागरिकांनी सापडलेली नाणी देवाचा आशीर्वाद म्हणून जपून ठेवली आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारनं भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव करावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शिवाजी विद्यापीठातील परिसंवादावेळी आलेल्या साठे कुटुंबियांनी कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांची भेट घेतली. या भेटीनंतर एस न्यूजशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादासाठी त्यांचे नातू सचिन साठे यांच्यासह अन्य कुटुंबीय उपस्थित होते. परिसंवादानंतर कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या निर्मितीबद्दल साठे कुटुंबियांनी विद्यापीठ प्रशासनाला धन्यवाद दिले. यावेळी सचिन साठे यांनी एस न्यूजशी बोलताना केंद्र सरकारनं भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा गौरव करावा अशी मागणी केली. अध्यासनाच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या साहित्याचा जो प्रचार आणि प्रसार आहे जो सातत्यानं होत असतो हा कायमस्वरूपी होत राहावा अशी माझी या निमित्तानं विद्यापीठ स्तराकडून प्रामाणिक भावना आहे. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा कार्यकाळ आणि त्यांचा एकूण इतिहास किंवा त्यांचं कार्य जगासमोर येण्यासाठी म्हणजे फार उशीर झालेला असं मला दिसते. आजच्या या 21व्या शतकामध्ये अण्णाभाऊंच्या सर्व कार्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुणगौरव होताना फार आनंद होतो आहे. याही पलीकडं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या सर्व कार्याचा एकूण अभ्यास करून या देशाच्या शासन व्यवस्थेनं केंद्रीय गव्हर्नमेंटनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी आमची सर्व अनुयायांची प्रामाणिक मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. या भेटीवेळी प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड, शंकर कवळे, डॉक्टर धनंजय साठे, ॲडव्होकेट मीराताई साठे, सीमाली साठे, संगीता कवळे, पूनम कवळे, राणी चव्हाण यांच्यासह साठे कुटुंबीय उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य सरकार सुद्धा स्वतंत्र याचिका दाखल करून महादेवीला परत आणण्यासाठी सहकार्य करेल. मुख्यमंत्र्यांची आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ग्वाही. राज्यात उद्यापासून 3 दिवस पावसाचे हवामान विभागाचा अंदाज. कोल्हापूर रत्नागिरी मार्गाच्या शिवाजी पूल ते आंबेवाडी या टप्प्यानं घेतला मोकळा श्वास. रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कारवाई. मुंबईतील आंदोलनासंदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 7 ऑगस्टला हातकणंगलेत बैठक घेणार. सकल मराठा समाजसेवक समितीचे निमंत्रक हणमंत पाटील यांची माहिती. आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव करण्यात यावा, साठे कुटुंबियांची मागणी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.